नमस्कार, मी डॉक्टर ललित गुणवंत सुधा लावणकर, मुंबई नाका नाशिक येथे गुणवंत चाइल्ड हार्ट केअर सेंटर येथे बाल हृदयरोग तज्ञ इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत जन्मता असलेल्या हृदयाच्या आजारांबद्दल, ज्यामध्ये एओर्टिक स्टेनोसिस किंवा पल्मोनरी स्टेनोसिस। नेमकं एओर्टिक स्टेनोसिस किंवा पल्मोनरी स्टेनोसिस म्हणजे काय आजार आहे? तर एओर्टिक स्टेनोसिस किंवा पल्मोनरी स्टेनोसिस म्हणजे ह्या ज्या हृदयाच्या ज्या झडपा आहेत त्यांची दोन नाव आहेत, एओर्टिक वाल्व आणि पल्मोनरी वाल्व। ह्या झडपांना नेमका काय आजार होतो ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। एओर्टिक स्टेनोसिस किंवा पल्मोनरी स्टेनोसिस हे युजुअली जन्मता असलेल्या हृदयाच्या आजारांच्या कॅटेगरीमध्ये मोडतात, म्हणजे कंजेनायटल हार्ट डिसीज। तर नॉर्मल हृदयाला हे असे 4 कप्पे असतात, 1, 2, 3 आणि 4। हे उजवे खालचे 2 कप्पे, हा उजवा खालचा कप्पा। उजव्या कप्प्यातनं ही निळे रक्तवाहिनी छातीकडे रक्त नेते, तर ह्या दोघांच्या मध्ये असणारी जी वाल्व जी आहे तिला म्हटलं जातं पल्मोनरी वाल्व। तर ह्या पल्मोनरी वाल्वला अडथळा असणं म्हणजे स्टेनोसिस, पल्मोनरी स्टेनोसिस। तसंच डाव्या कप्प्यातनं ही लाल रक्तवाहिनी सगळ्या शरीराला रक्तपुरवठा करते, तर हा डावा कप्पा आणि ही लाल रक्तवाहिनी यांच्यामध्ये असणारी जी वाल्व जी आहे तिला म्हणण्यात येतं एओर्टिक वाल्व। तर हे जे दोन्ही वाल्व्स आहेत, एओर्टिक वाल्व आणि पल्मोनरी वाल्व, यांची रचना जर जन्मता जर नॉर्मल नसेल, म्हणजे एओर्टिक वाल्वला नॉर्मली 3 पाकळ्या असतात किंवा लिफलेट्स असतात, तर त्याच्या 3च्या ऐवजी जर 2च लिफलेट्स असतील तर त्याला म्हणण्यात येतं बायकस्पिड एओर्टिक वाल्व किंवा विदल झडप। तर ही जी झडप जी असते, जी की नॉर्मल नाही, 3च्या ऐवजी 2च पाकळ्या आहेत, तर त्या झडपांना अडथळा तयार होण्याची जास्त शक्यता असते। म्हणजे जर नॉर्मल जर झडप अशी उघडणं आणि व्यवस्थितरित्या बंद होणं जर सुरू असेल तर ही झडप उघडत नाही, नॉर्मल कमी उघडते। ही जर कमी जर झडप उघडत असेल तर नेमकं होणार काय आहे की जे काही हृदयातनं रक्त जे पुढे ढकललं गेलं पाहिजे ते व्यवस्थित जाणार नाही, त्याला कुठेतरी अवरोध निर्माण झालेला आहे, अडथळा तयार झालेला आहे। तर हृदयाला जास्त ताकद लावावी लागणार, आणि जेव्हा हृदयाला जास्त गरजेपेक्षा ताकद लावावी लागते आणि हे जर जास्त वेळासाठी सुरू राहिलं तर हृदयाचे फंक्शन जे आहेत ते कमी होऊ शकतात। म्हणून एओर्टिक तसंच पल्मोनरी वाल्व स्टेनोसिसला जर हे सिव्हिअर स्टेजमध्ये जर गेलं तर आपल्याला बलून एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टीची गरज पडते। तर नेमके याची कॅटेगरी किंवा क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे? युजली याला 3 क्लासमध्ये डिवाइड केले जातात, एक माइल्ड, दुसरं मॉडरेट आणि तिसरं सिव्हिअर। जर माइल्ड प्रमाणात जर एओर्टिक स्टेनोसिस असेल तर पेशंटला कुठलाही त्रास होणार नाही, त्याला जे काही रुटीन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पद्धतीने तो आयुष्य जगू शकतो, तो सगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे नॉर्मल करू शकतो। मग लक्षण काय येणार किंवा कसं समजेल की आजार आहे? जेव्हा डॉक्टर स्टेथोस्कोप लावून तुमच्या हृदयाची तपासणी करते त्यावेळेस त्यांना मरमर हा एक वेगळा आवाज ऐकेल। जेव्हा असा आवाज ऐकायला येतो त्यावेळेस आपल्याला पुढे इकोची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो। ही तपासणी लहान बाळांमध्ये जर सांगितली गेलेली असेल किंवा कंजेनायटल हार्ट डिसीजची सांगितली असेल तर आपण बाल हृदयरोग तज्ञ किंवा इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट यांच्याकडूनच ही तपासणी करणं गरजेचं आहे। तर माइल्ड एओर्टिक स्टेनोसिस जर असेल तर फक्त मरमर ऐकायला येईल, तपासणी केली त्याच्यामध्ये जर ग्रेडियंट जे काही आहे तो माइल्ड जर आढळून आला तर याला ट्रीटमेंटची गरज नाही, फक्त याला रेग्युलर फॉलोअप लागेल। आयदर 6 मंथ्स किंवा एव्हरी इयरली इकोची गरज आहे, पण फक्त वाट बघतो, अशा याला लगेच काही करत नाही। सपोज हा स्टेनोसिस सेकंड स्टेजमध्ये, मॉडरेट स्टेजमध्ये जर गेलेला आहे तर अशा वेळेस जर याचा हृदयावर परिणाम होत असेल, म्हणजे हृदयाला जर सूज आलेली असेल तर आणि तरच आपल्याला तिथे बलूनद्वारे ही झडप उघडण्याचं ऑपरेशन करावं लागतं। जर मॉडरेट स्टेजमध्ये आहे परंतु हृदयावर याचा परिणाम झालेला आहे, म्हणजे हृदयाला सूज आलेली नाहीये, तर अशा अवस्थेत सुद्धा आपण फॉलोअप ठेवतो। आयदर तो मग 3 मंथ्स असेल किंवा एव्हरी 6 मंथ्सली इकोची गरज असेल। याच्यासाठी कुठलीही औषधं नाहीये, याला कुठल्याही मेडिसिनची गरज नाही। त्याच्यानंतरची जी स्टेज आहे, थर्ड स्टेज, ज्याला आपण म्हणतो सिव्हिअर स्टेनोसिस, जेव्हा हा पेशंटचा स्टेनोसिस एओर्टिक किंवा पल्मोनरी वाल्वचा सिव्हिअर स्टेजमध्ये जातो, ग्रेडियंट 65च्या पुढे जातो, त्यावेळेस मात्र याला झडपेचं ऑपरेशन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही राहत। तर हे ऑपरेशन कुठल्या पद्धतीने केले जातात? जसं मोठ्या माणसांमध्ये एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी केली जाते त्याच पद्धतीने मांडीच्या शिरेमधनं हृदयापर्यंत जिथे झडप आहे, जिथे अडथळा आहे, त्या ठिकाणी एक बलून दिला जातो आणि तो बलून फुगवून त्या ठिकाणी झडपेचा अडथळा जो काही आहे हा दूर करण्यात येतो। एकदा हा अडथळा दूर केला की बाळाचा जो काही स्टेनोसिस आहे तो सिव्हिअर स्टेजमधून आयदर माइल्ड किंवा मॉडरेट किंवा त्यापेक्षा कमी येऊ शकतो, आणि बाळाची जी काही लक्षणं जर आलेली असतील तर ती लक्षणं नाही राहत। लक्षणं कुठल्या बाळाला कुठल्या स्टेजमध्ये येतील? माइल्ड टू मॉडरेट स्टेजमध्ये युजली लक्षणं कुठली दिसून येत नाही, सिव्हिअर स्टेजमध्येच लक्षणं दिसून येतात। तर लक्षणं कुठली येतील? बाळाला लवकर दम लागणं, धाप लागणं, किंवा पल्मोनरी स्टेनोसिस असेल तर शरीराच्या वरच्या भागाला म्हणजे चेहऱ्यावर सूज वगैरे येणं, अशी लक्षणं दिसून येऊ शकतात। किंवा सिव्हिअरच्याही पुढच्या स्टेजमध्ये जर पल्मोनरी स्टेनोसिस गेलेलं असेल तर बाळ निळसर पडणं, क्रिटिकल स्टेनोसिस आम्ही ज्याला म्हणतो, तर ही सगळी लक्षणं दिसून येऊ शकतात।
तसंच एओर्टिक स्टेनोसिस मध्ये जर सिव्हिअर स्टेज किंवा त्याच्याही पुढच्या क्रिटिकल स्टेजमध्ये जर गेलेलं असेल तर बाळाला चालताना दम लागणं, धाप लागणं किंवा सिंकप येणं म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येऊन पडणं किंवा गिडीनेस आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीची लक्षणं येऊ शकतात. जर अशी लक्षणं असतील, इकोच्या तपासणीवर सिव्हिअर स्टेनोसिस असेल तर आपल्याला बलून अँजिओप्लास्टी करणं गरजेचं आहे. जर माइल्ड किंवा मॉडरेट असेल तर आपल्याला फक्त वाट बघायची आहे. जर तो सिव्हिअर स्टेजमध्ये गेला तरच ट्रीटमेंट करायची, अन्यथा नाही करायची. कुठल्या पेशंटमध्ये कधी सिव्हिअर जाईल आणि काय नाही हा आहे त्या स्टेजला राहील हे प्रत्येक पेशंटच्या इकोच्या रिपोर्टनुसार किंवा कुठल्या ग्रेडला आपण आजार आहे त्यानुसार ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा सल्ला दिला जातो. तर युजली माइल्ड किंवा मॉडरेट स्टेनोसिस असेल तर फक्त वाट बघणं एवढंच आपल्यासाठी आहे. कुठलीही गोळी किंवा औषध नाही की हा स्टेनोसिस आपण थांबवू शकतो किंवा जर हा सिव्हिअर मध्ये जाणार असेल तर याला आजच थांबवू शकतो. फक्त ट्रीटमेंट एवढीच आहे की जेव्हा सिव्हिअर असेल तेव्हा बलून अँजिओप्लास्टी करायची, नसेल तर वाट बघायची. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या गरजू नातेवाईक किंवा मित्र परिवारामध्ये आपण नक्कीच शेअर करू शकता. अधिक माहितीसाठी जन्मतः असलेल्या हृदयाच्या आजारांच्या माहितीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. धन्यवाद.